नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी. विश्वा व जानू करणार आता पळून जाऊन लग्न, तर दुसरीकडे जयंतला एवढा भयानक राग येतो की जयंत चक्क विश्वाच्या आईवरतीच काय तर जानू आणि विश्वावरती देखील हल्ला करतो. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला माहीतच झालंय मित्रांनो की हा हरामखोर जयंतला आपली जानू जेव्हापासून थिएटरमध्ये दिसली तेव्हापासून त्याला वेड लागलंय, कारण की त्याला सगळीकडे जानूच दिसते आणि त्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मी जानूचा शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. त्याच्यामुळे हा जयंत सगळीकडे वेड्यासारखा आपल्या जानूला शोधत असतो आणि ह्या शोधामध्ये त्याला आता यश देखील आलेलं नसतं, पण आता त्याच्या हाती लागतो भक्कम असा पुरावा. कमळीच्या युक्तीने जे काय आपल्या विश्वाने केलं होतं त्या सगळ्यावरती आता पाणी फेरलेलं आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत आता सगळीकडे जानूला वेड्यासारखा शोधत असतो. त्याच्यामुळे तिला देखील माहीत झालेलं असतं की हा जयंत कुठून ना कुठून मला शोधून काढेलच. त्याच्यामुळे जानू ठरवते की आता मला ह्या शहरात काय या गावात राहणंच खूप मोठी चूक ठरेल. तर दुसरीकडे विश्वा म्हणते की जानू तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थितपणे सेटल करतो. तर तुम्हाला माहितीच आहे आता पुढे आपल्या सिद्धू आणि भावनाने जो काही नवीन बिझनेस सुरू केलेला आहे त्या बिझनेसमध्ये त्यांना साथ कोणाच्या तर एकमेकांची साथ सोडली तर त्यांना कोणीच मदत केलेली नसते. तर तुम्हाला माहितीच आहे आता दुसरीकडे सिद्धूच्या आईला बिचाऱ्यास किती सिद्धूसाठी काळजी वाढत असते, पण तरी देखील मात्र आपल्या सिद्धूला तिची कधीच चिंता पडलेली नसते. त्याच्यामुळे ना कोणत्या देखील कार्यक्रमामध्ये असू द्या किंवा त्यांच्या सुखादुःखामध्ये देखील सिद्धू तिला बोलवत नाही आणि ती जरी आली तरी सिद्धू तिच्याकडून मदत घेत नाही. हे तुम्ही चांगलंच पाहिलं असेल. पण ह्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही कधी विचार केलाय का, लक्ष्मीला सिद्धू किती मानतो, तिची स्वतःच्या आईपेक्षा जास्त काळजी घेतो आणि तिला सगळीकडे इज्जतीने आणि मानानेच तिचा सन्मान करतो. याच गोष्टीमुळे बिचारे रेणुकासाठी खूप वाईट वाटतं, कारण की स्वतःच्या पोटचा मुलगा जर असा वागत असेल तर काय बोलावं आता. तर सिद्धूच्या आता जे काही मिसळपावची गाडी असती त्याच्यासाठी उद्घाटनासाठी सगळेच जण आलेले असतात. तर दुसरीकडे तुम्ही पाहताल की आता जानू देखील ठरवते की त्या कार्यक्रमामध्ये मला देखील गेलं पाहिजे, कारण की घरच्यांना किती दिवस झाले ती भेटलेली नसते किंवा त्यांच्या आनंदाच्या कार्यक्रमात देखील ती नसते आणि त्यांच्या दुःखाच्या गोष्टीमध्ये देखील ती कधीच नसते. तर दुसरीकडे आता विश्वा ठरवते की जानूला आपण त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि तीच विश्वाची सगळ्यात मोठी चूक ठरते, कारण की विश्वाने कधीच स्वप्नात विचार केला नसेल की तो जे काय करायला जातोय ना त्याच्यानंतर सगळं काही त्याच्याच अंगलट येईल म्हणून. तर आता विश्वा जानूला घेऊन त्या कार्यक्रमामध्ये पोहोचतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानूची इच्छा असती की तिला कमीत कमी तिच्या घरची लोक तरी पाहता येतील म्हणून. तर दुसरीकडे आता तुम्ही पाहाल की विश्वाला देखील पूर्णपणे खबर कळलेली असते की आता मला काही जरी केलं ना तरी शेवटी माझ्या जानूला शोधून काढलंच पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता जानू जिवंत असते याची पूर्णपणे खात्री तर आता जयंतला पटलेलीच असते. पण आता विश्वाच्या आईला सगळ्यात मोठा डाऊट असा येत असतो की हा जयंत कानिटकर सारखा आमच्या घरी कॉल करून का विचारतोय आणि हा विचारपूस करताना तो या आमच्या घरातील काम करणाऱ्या तनूबद्दल सारखा का विचारतोय. ही गोष्ट विश्वाच्या आईला खटकते आणि विश्वाची आई देखील आता या गोष्टीचा शोध घेण्याचा विचार करत असते आणि प्रयत्न देखील करते. पण दुसरीकडे आता खरा चेहरा मात्र आपल्या जानूचा जयंत समोर असा उघडकीस येतो की जयंतला देखील कळते की जानू त्याच गाडीच्या उद्घाटनासाठी गेलेली आहे आणि त्याच ठिकाणी सिद्धू भावना सगळेजण त्या ठिकाणी आलेले असतात आणि जयंतच्या समोर आता चक्क येतो आपल्या जानूचा खरा चेहरा. तर आता जानूला पाहून जयंतच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की जयंतला अगोदर वाटत असतं की हा सगळा मला भास होतोय की काय, पण ज्या क्षणाला तो समोरासमोर जानूला पाहतो त्यावेळेस मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो ठरवतो की आता काही जरी झालं तरी मी माझ्या जानूला कुठे सोडून जाणार नाही. तर दुसरीकडे ऑपोजिट गोष्ट म्हणजे अशी घडते की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूला आत्तापर्यंत ह्या जयंतसोबत कधीच संसार करायचा नव्हता, पण जरी लग्न झालेलं असलं तरी देखील जानू जयंतसोबत आत्तापर्यंत राहत होती. पण त्या बिचारीला माहीतच नसतं की हा आरामखोर माणूस पुढे जाऊन तिच्या आयुष्यात असं काय करेल म्हणून. आणि तुम्ही पाहिलंच की किती मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्या. एकट्या जानूसोबत लग्न करण्यासाठी ह्या जयंतने जानूच्या आजूबाजूच्या लोकांना किती सारं त्रास दिला आणि किती सारं त्यांच्यावरती अत्याचार आणि अन्याय देखील केला. पण हा जयंत जेवढा दिसतो तेवढा साधा सरळ माणूस नसतो, हा पूर्णपणे सायको झालेला आहे. त्याच्यामुळे ते जानूला म्हणते की जानू मला खात्री होती की तू जिवंतच आहे, चल आता आपण लक्ष्मी काकू सगळ्यांना सांगूया. तर जयंत हीच खबर सगळ्यांना द्यायला जात असतो. तेवढ्यात मात्र विश्वा हे सगळी घडलेला प्रकार बघतो आणि जानूला घेऊन तिथून पळून जातो, कारण की विश्वाला माहीत असतं की या हरामखोरला कळालेलं आहे आता जानू जिवंत आहे, त्याच्यामुळे तो कुठून ना कुठून शोधून काढेलच. तर आता घडती भयानक गोष्ट अशी मित्रांनो की जयंत ज्यावेळेस मात्र सगळ्यांना सांगायला जातो की जानू जिवंत आहे ही बघा, त्यावेळेस मात्र जानू त्या ठिकाणी नसते. तर सगळे लोक जयंतला आता वेड्यात काढत असतात आणि म्हणतात की जयंतराव तुम्हाला जानूचा भास होतोय, जानू ह्या जगात जिवंत नाहीयेच आहे. आता त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की जयंतला प्रचंड राग येतो. जयंतला कळतं की हे सगळं त्या विश्वाने केलंय, तर आता ह्या विश्वाला तर मी जिवंत सोडत नाही. त्याने माझ्या जानूला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय ना, तर ह्या सगळ्याची त्याला किंमत मोजावीच लागेल. तर पुढे तुम्ही पाहाल की आता जयंत चक्क विश्वाच्या गाडीचा पाठलाग करत असतो. तर विश्वाला कळत नसतं की आता मी जायला कुठे पाहिजे जेणेकरून हा जयंत माझा पाठलाग सोडेल. तर त्याच्या
त्याच्यासाठी आता जानू सांगत असते की आता सगळं संपलं विश्वा, कारण की आता काहीच होऊ शकत नाही. जयंतला कळलं मी जिवंत आहे, त्याच्यामुळे ह्या मी पृथ्वी तलावरती काय मी कुठे जरी राहिली तरी तो हरामखोर मला शोधून काढेलच. त्याच्यामुळे जानू म्हणते की विश्वा आता मला मरल्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही, कारण की ती ठरवते की आता मी सुसाईड करते, म्हणजे जेणेकरून माझ्या आयुष्यात तो जयंत नावाचा चॅप्टर कधी येणारच नाही. कारण की जयंतला पाहिलं तरी तुम्हाला माहितीच आहे आपली जानू किती घाबरून जाते. त्याच्यामुळे ती ठरवते की मला हा जयंत माझ्या आयुष्यात नको, त्याच्यामुळे मी मरण्याचा विचार करते. विश्वास सहजासहजी आपल्या जानूला मरून तर देणार नाही, तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी विश्वा देखील जानूला सांगत असतो की हे बघ जानू, तू घाबरू नको, सगळं काही ठीक होईल, कारण की मी आहे ना, तू काळजी करू नको. हा जयंत किती वेळ पाठलाग करून करेल, आपण अशी काहीतरी आयडिया विचार करूया की जेणेकरून ह्या जयंतला कधी देखील तुझ्यापर्यंत येताच येणार नाही. त्याच्यामुळे आता विश्वा आणि जानू तुम्हाला माहितीच आहे दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते विश्वाच्या फार्म हाऊसवरती जातात आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जयंतचा आणि त्यांच्या रस्त्याची चुकामुक होते. त्याच्यामुळे जयंत ठरवते की विश्वा तू माझ्या आयुष्यात येऊन खूप मोठी चूक केलेली आहे. याच्या अगोदर तू जानूचा मित्र होता म्हणून मी तुला सोडलं, पण नाही, सगळ्यात अगोदर तुझा काटा काढावा लागेल, त्याच्यानंतरच मी माझ्या जानूला भेटू शकतो. आणि जानूने ही जी काय हरकत केली माझ्यासमोर, की माझ्या डोळ्यासमोर येऊन दुसऱ्या मुलासोबत ती पळून गेली, हे तिला मी कधी देखील सोडणार नाही. ह्या सगळ्याची किंमत तर तिला मोजावी लागणार. आणि आता हा जयंत त्याच्या खऱ्या रूपात परत यायला सुरुवात करते. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी, सिद्धू, भावना ह्या सगळ्यांना असा धक्का बसतो की जयंतराव असं कसं काय अचानक बोलू शकतात. सिद्धूला कळत नसतं की जयंतला असं वेड लागल्यासारखं जयंत का वागत असेल, कारण की जानूला जाऊन कित्येक महिने काय आता वर्ष होत आले असेल, पण हा असं जयंत का करतोय. कारण की लक्ष्मीला असं वाटते की जयंतराव अजून देखील जानूला विसरू शकले नाहीत, कारण की त्यांचं त्याच्यावरती खूप सारं प्रेम होतं म्हणून. बिचाऱ्या लक्ष्मीला माहीतच नाही की जयंतचं प्रेम काहीच नव्हतं. जयंतने हा सगळा प्लॅनिंग आणि हा सगळा ट्रॅप कशासाठी केला हे उघडकीस पुढे आल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर तुम्हाला पुढे अजून भयानक गोष्ट अशी पाहायला भेटेल की आता सिद्धूच्या घरचे लोक, कारण की तुम्हाला माहीतच आहे की सिद्धूचे आजी, तुम्हाला माहीतच आहे की यांना अजिबात देखील ही गोष्ट पटलेली नसते की सिद्धूने जो काय मिसळपावचा गाडा टाकलाय त्याच्यामुळे त्यांना प्रचंड राग येत असतो. कारण की सिद्धूच्या आजीला वाटत असते की ह्या मुलाने आमचं नाव तर मिटवलं होतं, पण याच्यामुळे आता सगळी आमची बदनामी देखील व्हायला लागलेली आहे, कारण की त्यांनी काय तर टपरी खोलली आता तसली वडापावची. हे असं कोणी करायला लावलं होतं. तर आजी आणि संपत प्रचंड चिडलेले असतात, पण तरी देखील तुम्ही बघा ना, आईची माया काही वेगळी असते. त्या ठिकाणी रेणुका परत सिद्धू आणि भावनाची बाजू घेऊन त्यांना समजावून सांगत असते की त्यांच्या सुखात चाललेल्या संसारामध्ये परत ढवळाढवळ करू नका. त्यावेळेस मात्र आता त्याच ठिकाणी सुलक्षणा, सर्जेराव, गाडे पाटील सिद्धूच्या आईला एकच गोष्ट सांगते आणि म्हणते की रेणुका, मला एक गोष्ट सांग, तू एवढी हवेत का उडते, कारण की त्या सिद्धूला म्हणजेच तुझ्या मुलाला आणि तुझ्या त्या सुनेला तुझी काळजी देखील नाही. एवढीच काळजी असती ना तर तुला त्या उद्घाटनाला बोलवलं असतं, पण असं काहीच त्यांनी केलं नाही आणि तरी देखील तू त्यांची बाजू घेण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही आहे, कारण की त्या ठिकाणी पूर्णपणे दळवीचं कुटुंब आलेलं आहे, पण तुम्हाला कोणाला बोलवलं देखील नाही. त्याच्यामुळे सिद्धूला ना तुझा मुलगा म्हणून घ्यायची देखील तुला लाज वाटली पाहिजे. आणि खरंच मित्रांनो, सिद्धूच्या ह्या खूप साऱ्या अशा चुका आहेत की त्या ठिकाणावरती तुम्हाला माहितीच आहे की तो लक्ष्मीला जेवढा मानपान करतो ना तेवढं तो स्वतःच्या आईसाठी कधीच करत नाही. आणि भावना देखील सेम टू सेम स्वतःच्या आईवरती जेवढं प्रेम करते ना तेवढं सिद्धूच्या आईवरती कधीच करत नाही. मित्रांनो, आता पुढे जी काही भयानक गोष्ट घडते ती ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला पुढे कळेल की आता विश्वा आणि जानू दोघेजण देखील विचार करतात की ह्या जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी आपल्याला कोणता दुसरा रस्ता निवडावा लागेल. आणि त्यावेळेस मात्र विश्वाच्या डोक्यात एक आयडिया येते. विश्वा म्हणतो की जानू, जर मी तुझ्यासोबत लग्न केलं तर काय होईल. त्यावेळेस मात्र जानू म्हणते की अरे विश्वा, तुला वेड लागलंय का, तू माझ्यासोबत लग्न केलं बिचाऱ्या सईचं काय होईल, हे विचार तू डोक्यातून काढून टाक. कारण की हाच जर ऑप्शन असेल ना आपल्याला सोल्युशनसाठी तर मला अजिबात देखील हे मान्य नाही. याच्यापेक्षा मी त्या जयंतकडे जाऊन राहिलेलं कधी देखील बरं. पण विश्वाला वाटत असतं की जर जानूला मी वाचू शकतो तर फक्त एकच ही गोष्ट करून, पण बिचाऱ्या सईचं काय. विश्वाने जरी हा निर्णय घेतला तरी सईच्या आयुष्याचं काय. विश्वाने याचा विचार कधीच केला नाही का, कारण की बिचाऱ्या सईच्या आयुष्यामध्ये किती अप अँड डाऊन आलं, विश्वाच्या आयुष्य सावरण्यासाठी बिचाऱ्या सईने आपले किती प्रयत्न केले, पण ह्या विश्वाला तिचा थोडा देखील विचार न येता त्याने डायरेक्ट विचार असा केला की तो आता जानूसोबत लग्न करणार. आणि मित्रांनो, पुढे घडणार देखील असंच काय आहे. कारण की तुम्हाला माहीत नसेल की जयंत हा खूप हरामखोर असतो, कारण की जयंतला त्या ठिकाणी न येऊन देण्यासाठी विश्वा खूप सारे प्रयत्न करत असतो, पण तरी देखील मात्र हा जयंत, आता तुम्ही पुढे पाचाल की स्वतःची वेशभूषा बदलतो, कारण की त्याला जानू पाहिजे असते. त्याला माहीत असतं की जानूला मी काही केल्या तरी मी शोधून काढणारच आणि तिला माझ्यापाशी घेऊन येणार. तर आता ह्या विश्वाच्या घरी रात्रीच्या वेळेस स्वतःची वेशभूषा बदलून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आता विश्वाच्या आईसमोर देखील हे भयानक सत्य उघडकीस झालेलं असतं की आता त्यांचा मुलगा विश्वा जो असतो ना तो त्या घरामध्ये त्या तनूसोबत एवढा का कॉन्टॅक्टमध्ये आहे याचा पूर्णपणे शोध आता विश्वाच्या आईला लागलेला असतो. आणि तिला हे देखील कळतं की आता तिचं नाव तनू नसून जानू आहे, कारण की कित्येकदा विश्वाच्या तोंडून ऐकलेलं असतं, पण विश्वाच्या आईने कधी देखील असा संशय विश्वावरती घेतलेला नसतो. त्याच्यामुळे बिचाऱ्या विश्वाला देखील माहीत नसतं की त्याच्यासोबत
तिच्यासोबत पुढे जाऊन असं काहीतरी घडेल म्हणून. तर दुसरीकडे तुम्हाला आता भयानक गोष्ट अशी पाहायला भेटेल की विश्वाच्या आई ज्यावेळेस मात्र आपल्या जयंत कानिटकरच्या घरी जाते त्यावेळेस मात्र ती भिंतीवरती तो फोटो पाहते. त्यावेळेस मात्र तिला पक्की खात्री पटते की ही म्हणजे आपल्या घरामध्ये राहणारी मुलगी जी तनू आहे ना, ती जयंत कानिटकरची बायको आहे. मग ती अशी लपून का राहती? तर नक्की काय कारण आहे, काय गोष्टी, याचा सगळ्याचा विचारपूस करण्यासाठी आता विश्वाच्या आईला देखील भयानक असे पुरावे सापडतात. आणि त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईच्या समोर देखील आपल्या जानूचा खरा चेहरा येतो. आणि दुसरा तिसरा ऑप्शनच नसतो मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वाच्या आईला सत्य कळाल्यामुळे जानूला देखील सगळं सत्य सांगून टाकावं लागतं. तिचं हेच सत्य सांगितल्याच्या कारणामुळे आता सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडते की तुम्हाला आत्तापर्यंत माहीतच आहे की बिचारा विश्वाच्या आईने तनूवरती एवढा जीव तोडून विश्वास ठेवलेला होता, पण तिला माहीत नसतं की पुढे जाऊन हा सगळा माझ्या विश्वासघातात त्याचं निर्माण होईल. तर आता पुढे तुम्ही पाहाल की आता जयंत ठरवतो की पूर्णपणे काही जरी झालं तरी मी जानूला शोधूनच काढणार. त्यासाठी तो विश्वाच्या घरी रात्रीच्या वेळेस जातो. त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईला सत्य समजलेलं असतं की हा जयंत कानिटकर नेमका कसा आहे. त्याच्यामुळे विश्वाची आई पूर्णपणे जयंतला त्या घरामध्ये येण्यास नकार देते. आणि जयंत त्यांना चॅलेंज देऊन जातो आणि म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही मला का अडवताय आणि याच्या पाठीमागे कारण काय आहे, कारण की माझी बायको इथे आहे, मी तिलाच घ्यायला आलेलो आहे. त्यावेळेस मात्र विश्वाची आई म्हणते की तू तुझ्या बायकोला घ्यायला नाही आलेलास, तुझं सगळं काही कारस्थान आणि सत्य आम्हाला समजलेलं आहे. त्यावेळेस मात्र जयंतला प्रचंड राग येतो आणि तो विश्वाच्या आईच्या डोक्यामध्ये एक तिथला प्याला उचलून घालतो. त्यावेळेस मात्र विश्वाची आई चक्कर येऊन पडते आणि हा जयंत सगळीकडे जानूला त्या घरात शोधतो, पण जानू त्याला कुठे सापडत नाही आणि तिथून जयंत निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळते की विश्वाच्या आईवरती हल्ला झाला आहे आणि तो हल्ला कोणी केला. तर त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईला आता परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि त्याच एका गोष्टीमुळे जानूला वाटते की आता मी इथे राहिलेलं सेफ नाही आहे, कारण की हा जयंत ह्या घरामध्ये कोणालाच सुखाने जगून देणार नाही, सगळ्यांना तो काही ना काही इजा पोचवेल. त्याच्यामुळे मी हे घर सोडून पळून जाते आणि इथून मी गेले तरच माझ्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना कोणाच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. त्याच वेळेस मात्र आता विश्वा ठरवतो की आता बास, जे झालं ते खूप झालं, आपण जयंतला शिक्षा करूया, म्हणजे जयंतला त्याच्या पापाची शिक्षा करून द्यायची असं विश्वा ठरवतो. पण जानू म्हणते की अजिबात देखील नाही, कारण की हा जयंत कानिटकर किती शातीर दिमागाचा आहे हे त्यांना चांगलंच कळलेलं असतं. त्याच्यामुळे ती ठरवते की हे बघ विश्वा, आपण असं काहीच करायला नको, माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात किती सारी संकटं आली आणि तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या जानूमुळे खरंच खूप जणांच्या आयुष्यात खूप सारी संकटं आलेली आहे. जसे की त्या घरामध्ये सिद्धूच्या तुम्ही पाहिलंच की भावनामुळे एवढी सारी संकटं आली, त्याच्यामुळे सिद्धूला ते घर देखील सोडावं लागलं आणि सोबतच तुम्ही पाहिलं की सिद्धूला शिक्षा झाली. आणि त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट अशी घडली की आता हा श्रीकांत इनामदार जिवंत आहे. आता तर पुढे सिद्धूच्या आयुष्यामध्ये बिचारा काय काय घडेल हे पाहून तर आपल्या डोळ्यात देखील पाणी येईल, कारण की सिद्धूने एवढं जीवतोड भावनावरती प्रेम केलं, त्याच्या प्रेमाचा शेवट असा नको व्हायला की सिद्धूलाच भावनाची साथ भेटणार नाही म्हणून. तर तुम्ही पुढे पाहाल की विश्वा म्हणतो की जानू आता खूप झालं, आता आपल्याला जर ह्या जगासमोर आणि ह्या समाजासमोर जर तुला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मला तुझ्यासोबत लग्नच करावे लागेल. आणि हा एकमेव पर्याय आहे की त्यामध्ये जयंत कानिटकर तुला त्रास देऊ शकत नाही, कारण की कायद्याने जर आपण लग्न केलं तर त्याच्यानंतर जयंतला आपण डिवोर्स देऊन टाकूया, त्याच्यामुळे तो तुझा कधी छेड देखील करणार नाही आणि तुझ्याकडे येण्याची कधी हिंमत देखील करणार नाही. तर आता विश्वाने हा जो दिलासा दिलेला असतो त्यावरती जानू काय विचार करते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, जानूने आणि विश्वाने जर पळून जाऊन लग्न केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, हा जयंत कानिटकर जानू आणि विश्वाला जिवंत सोडेल? तर दुसरीकडे जर विश्वाने असं काय केलं तर सईच्या आयुष्याचं काय, कारण की सईने तर अशी कधीच विचार केला नव्हता की विश्वा असं पुढे जाऊन त्यांना एवढा मोठा धक्का देईल. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट राहिलेली माहितीच आहे की विश्वाचे आई बाबा, कारण की त्यांना ही गोष्ट कधीच आवडणार नाही की विश्वाने असं काय केलं म्हणून. आणि त्यांना जर हे सत्य कळालं की जी काय त्यांच्या घरामध्ये तनू म्हणजे जानू राहते ती खरी लक्ष्मीची मुलगी आहे, त्यावेळेस तर मात्र हे काय करतील हे पाहणं खूपच भयानक ठरेल, कारण की विश्वाच्या बाबांचा राग तर तुम्हाला माहितीच आहे की कसा आहे. तर आता पुढे खूप सारे ट्विस्ट आणि टर्निंग पॉईंट येणार आहेत, तर सगळे अपडेट आपण लवकरच पुढच्या व्हिडिओच्या जाणून घेऊया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि दररोज दुपारी 2 वाजता व्हिडिओ पाहायला विसरू नका. लक्ष्मी निवास ह्या अपडेट. धन्यवाद.